मुळशीला आले. इथे एक जागा आहे, तिकडे मस्त ऑमलेट खाण्याचा प्लॅन होता, पण ऑमलेट नव्हतं. पोहे खाल्लेत, थोडे उरलेत, वाटेत बघूया कोण भुबू सापडतोय का त्याला द्यायला. आणि आता आपला अलिबागकडचा प्रवास सुरू झालेला आहे. शेअर करत राहीन. स्टे ट्यून. खूप दिवसानंतर बाहेर निघाली एकटीच, मजा येणार आहे. चला. लहरा दो लहरा सरफरोशी का परचम लहरा दो. सरपोशी. वा, फेलो बाईक रायडर्स, मजा. आपण लावले टेल बॅग, मधनं मधनं चेक करायला. एकदा व्ह्यू कसा येतो ते पण चेक करणार आहे मी मध्ये थांबून, त्यामुळे सेकंड क्लिप तयार होऊ शकते. टँक बॅग बऱ्यापैकी खाली घेतले मी, जेणेकरून व्ह्यू मध्ये नको यायला काही. पर अपने को कैसा, अभी इतना सब कुछ पहना है तो गारंटी नहीं है कि क्या देख रहा है क्या नहीं दिख रहा है. और हेलमेट के साथ गर्दन कितना ही नीचे झुका इंसान, ऐसा. बाय द वे, हे इथे निवांत गेलो डाव्या हाताला. आम्ही एकदा सगळे राहिलेलो इथे. पर्सनली आय विल से की असं नाही की वाव, मतलब दुनिया हिला दी वाला एक्सपिरियन्स, बट निवांत जे नाव आहे ना त्याला एकदम सूट होत आहे. उगीच म्हणजे न बंदा न बंदे की न बंदे की साथ म्हणतात ना, तसं एकदमच शांत होतं. म्हणजे मला तर जिओला नेटवर्क पण नव्हतं, पण सेफ. केअरटेकर तिथंच त्याच प्रिमायसेस मध्ये. जेवण ओके ओके होतं. छोटासा लॉन टाईप आहे, तिथे बसून खूप मज्जा केली. ग्रुप असेल ना, एक नंबर जागा आहे. शेकोटी वगैरे करतात ते, मस्त जागा आहे. अगदी निवांत, पक्ष्यांचा आवाज येईल असं. त्यामुळे नाव त्यांनी छान ठेवलंय, सूट होत आहे ते. त्याच्यात काही मापात पाप नाहीये तिकडे. जा जा, थोड्या गप्पा मारते मी. चला बाय. आता किती वाजलेत, मला वाटतं एक 12 वाजायला आले असणार आहेत. हो, 11:27 झालेत. अलिबाग जाणे आहे. तर रूट असा आहे, लोणावळा आहे पुण्यावरनं, पण मला खूप डाऊट होता की मला खूप गर्दी लागणार आहे तिकडे. मी एकदा शिवनेरीनी पुणा अलिबाग गेलेले आणि इट टुक मी 8 hours शिवनेरीनी. ऍट दी एंड तिचा जो काही नूर होता तो बघता मी पेणला उतरले. मी पेणवरनं ऑटो केली 500 रुपयाची, आणि मी आणि प्रेरणा आम्ही ऑटोनी पेणला गेलो. अँड टर्न्ड आउट आम्ही गेलो तरी शिवनेरी आली नव्हती अलिबागला. सो असा स्पीड होता तिचा. मे बी थांबे खूप असतील, आणि ट्रॅफिक पण ओव्हरऑल लागतच. त्यामुळे छोट्या गाड्या किती नाही म्हटलं तरी पटकन निघून जातात. आपण 60च्या स्पीड लावत थोडं वाढवूया. रस्ते छान केलेत काही म्हणा. मी माझी पहिली गाडी अवेंजर होती, आहे म्हणजे अजून सोनलं ते घरी माझ्या. फक्त ते तिचं काय म्हणतात, श्वास चालू ठेवला एवढंच. तिला बाहेर नाही घेऊन जात मी. ती गाडी प्रॉब्लेम द्यायला लागली, इज वन ऑफ द रिझन्स मी ट्रायम्फ घेतली. तर तिथून मी ग्रॅज्युएशन म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी, ती गाडी मी 4 वर्षापूर्वी घेतली अवेंजर. 5 वर्षापूर्वी. तर तेव्हा मी यायचंय या रोडनी, रोहा साईडला, आणि मुळशीनेच जायचो आम्ही रोह्याला. तेव्हाची रोडची परिस्थिती आणि आता
जी काही त्याची शान आहे, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ज्यांनी रोहामुळशी केलेला आहे खूप प्रवास, बस बीट बाय बस और बाईक, they know what I'm talking about. आला आत्मंथन. भाई आत्महत्यांची कथा काय. सो जेव्हा बजेट नव्हतं आयुष्यात आणि सॅलरी कमी असते नाही का, तेव्हा आपल्याला काहीतरी एक आवडतं आणि आपल्या बजेटच्या लई बाहेर असतं ते. तसं आत्मंथन होतं मला. मी आणि ऋतू रोह्यावरनं येताना हा व्ह्यू एका पॉइंटला, हा रस्ता जिकडे आहे, हा टर्न, तिथनं आत्मंथन क्लिअरली म्हणजे ते डोंगरांवर असं वसलेलं रिसॉर्ट आहे हे कळतं असं. तर आम्ही जा की, तर आम्ही असं म्हणायचो की कधीतरी आपण एवढं सेव्हिंग करू किंवा एवढं बजेट ठेवू की ह्याचे जे काही 11,000 पर नाईटचा चार्जेस होते, आता काहीतरी मला वाटतं 1.5 लाखाचं त्यांचं काहीतरी स्पाचं पॅकेज आहे का काहीतरी, काही आठवड्याचं एका, आणि त्याच्यात सगळं इन्क्लुडेड असं काहीतरी आहे ते. माहित नाही मला, रितिशाला माहिती आहे. पण पर नाईटचे याचे चार्जेस तेव्हा होते 11,000. आणि आम्ही विचार करायचो की हो कधीतरी आपण पण जाऊ नये का अशा ठिकाणी, कारण का आत्मंथन नवीन नवीन सुरू झालेलं तेव्हा. आणि हे सेलिब्रिटीज जे आहेत, बॉलिवूड सेलिब्रिटीज, त्यांच्यापैकी खूप लोक इथं यायची. सोनाक्षी सिन्हा वगैरे, आणि आणखीन एक मेल ऍक्टर, मी त्याचं नाव विसरले, मे बी सोनू सूद, बट आय एम नॉट शुअर. तर त्याची खूप अशी चर्चा व्हायची की अगं तिकडे हा येतो ती येते असं. पण जेव्हा बजेट झालं की कुठेतरी आपण हे करू शकतो बाबा, आपल्याला आता परवडेल, आपण ऍटलिस्ट काही नाही तर सेव्हिंग वापरून आपण एक रात्र तरी तिकडे राहून येऊ शकतो, अशातली जेव्हा परिस्थिती झाली आत्मंथनसाठी, बाय द टाइम वी रिअलाइज की एवढा पैसा इथे खतम करून काहीच मिळणार आहे. त्यापेक्षा काहीतरी असं मस्त फार्म हाऊस किंवा सेकंड होम टाईप जे असतात, जे आता मुळशीला खूप आहेत, तिथे सगळ्यांसोबत गेलेलं परवडलं. तिथे तीन तीन रात्रीचे 2 रात्रीचे इतके होतील, आणि प्लस अख्खी आमची टीम जाऊ शकेल, आमचा ग्रुप अख्खा 5 जणांचा. माझे 2 भाऊ, माझ्या भावाची आता बायको, ऋतू माझी पार्टनर, आणि हो आम्ही 5 जण. तर मग ते निवडलं. बोलण्याचा मुद्दा हा की काही गोष्टी ऍस्पिरेशनल असतात, म्हणजे दे एनकरेज अस टू डू बेटर, डू increase our likey basically. And by the time we reach that position where we can afford that thing, आपल्याला कळते इट इज वेस्ट ऑफ मनी. तशातलं होतं. आय एम नॉट सेइंग आत्मंथन इज वेस्ट ऑफ मनी, आम्ही कधी गेलोच नाही नंतर, पण मी सांगते की आमचा मग माइंडसेट असा झाला की कशाला, असू दे ना, एवढ्या मेहनतीने कमवलेले पैसे आपण त्यापेक्षा, मग मग असं होतं 11,000 रुपये एका रात्रीला, ह्याच्यामध्ये जयपूरची एक रिटर्न फ्लाईट होईल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. मग त्यापेक्षा आपण राजस्थानलाच गेलेलं बरं, फिरून तरी येऊ आणि हे सगळं. मग एका गोष्टी, एका त्या पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये आपण आणखीन काय करू शकतो, ह्या गोष्टी मग डोक्यात येतात, विच इज आय गेस इज रिझनेबल. कारण का इट शोज, गंमत तीच आहे ना की आपण जो खर्च करतो ना, तो आपल्याला खर्च झाला हे नाही वाटलं तर मग तो खर्च आपल्या बजेटमध्ये आहे. जर आपल्याला असं वाटलं की अगं बाई खर्च झाला, तर मग कुठेतरी आपलं बजेट नव्हतं नाही का त्या गोष्टीसाठी. तामिनी घाट आला, तामिनी घाट आला. ए देखो साजन चले ससुरा. म्हणजे मान्य आहे की
इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे गर्द्या प्रचंड वाढल्या, अशा टुरिस्ट स्पॉट म्हणा किंवा जे काही आपण म्हणू त्याला. पण हे जे बायकिंगचं जे वेड त्याच ह्यांनी सुरू झालं फ्लो मध्ये, त्या कारणामुळे लोक हेल्मेट वापरायला लागली ऍटलिस्ट. ऑफकोर्स नवीन छान छान बाईक्स यायला लागल्या, लोकांना आवड निर्माण झाली, लोक बाहेर पडतायत बाईक्स घेऊन, पण ते हेल्मेट्स वापरतायत, ते आर्मर्स वापरतायत, ते म्हणजे फुल प्रोटेक्शन सोबत गाडी चालवतात. हा आता काही काही त्यातले कशीही गाडी चालवतात, त्याला काही आता ना विलाजाला काय विलाज म्हणतात ते. पण हा एक फायदा तर आहे, हेल्मेटचा वापर हा सुंदररित्या वाढलेला आहे आणि ही एक नंबर गोष्ट झालेली आहे, त्यात काही वाद नाही. आप यहाँ इसलिए आज आपने बुलाया, इसलिए आए हो तो काम भी बताइए, नाना पहले जरा आप मुस्कुराइए. जय भोलेनाथ. मी आणखीन सकाळी निघाले असते ना, मजा आली असती, पण म्हणजे झोप नव्हती झाली. पण हे दिस इज ब्युटिफुल. आज एवढं एवढं ट्रॅफिक असलं ना तरी शहरापेक्षा काही पटीनं चांगलं आहे. चल चल चल, जा मित्रा, लई थांबलायस. ठीक है ठीक है, ये भी ठीक है, वो भी ठीक है, सब ठीक है. चल चल चल. सनम तेरी कसम, सनम तेरी कसम. हा ट्रॅव्हल्स वाला माझ्या पाठी आला परत, उगीच हॉर्न मारतोय मगासपासनं. हा काही आणि काही त्याचा संबंध नाही, त्याला दिसतं समोर गर्दी आहे तरी हा हॉर्न मारतो. म्हणजे काही काही लोक असतात ना ज्यांना अंगठ्याला त्याच्या कापरं भरतं हॉर्न नाही मारलं तर, असे बाईकवाले असतात. तसं हे याच्या हाताला कापरं भरतं हॉर्न नाही मारलं तर. चल, पाठी आला, गेला पाठी. हे आम्ही सगळे MH12 आणि MH14 वाली पोरपोरी निघालो आहोत कोकणाच्या वारीला. वाटेमध्ये तिकडे आता खायला जिथं उतरले होते, हिल व्ह्यू, आता त्याचं नाव काहीतरी ग्रीन हिल असं काहीतरी झालंय त्या हॉटेलचं नाव. पण ते बांधल्यापासून जेव्हा कधी आम्ही समजा मुळशीला आलोय तर आम्ही तिकडेच उतरतो एनिवे. तर तिकडे एक काकांनी पाहिलं मला, मी टेल बॅग नीट करत होते, तर आले, म्हणाले की मॅडम एकट्याच आल्यात? म्हटलं हो. तर म्हणे कुठे? म्हटलं अलिबागला. म्हटलं इथून अलिबागला जाईन, अलिबाग वरनं जमलं तर म्हटलं दापोली, आणि दापोलीवरनं म्हटलं पुणा. तर म्हणे एकट्याच? म्हटलं हो. तर म्हणे मी पण फलटणचा आहे, मी पण फॅमिली सोबत फिरायला निघालोय. म्हटलं हो, लांब मोठी सुट्टी लागली आहे ना? तर म्हणाले हो, म्हणूनच आरामात निघालोय. म्हटलं मी पण एकदम आरामात. म्हटलं तेव्हा आरामशीर एक 10-10:30 वगैरे वाजलेले. म्हटलं मी पण आरामात निघाले. म्हटलं काय घाई या? तर म्हणे हो, पण तुमचं कौतुक आहे. म्हटलं थँक्यू. मनात म्हटलं तुमचं पण कौतुकच आहे, कारण का टू बी एबल टू हॅव a good trip, or to be able to travel with your loved ones, be it friends or family, it's worth it. And to have that will, so yeah. रायगड हद्द सुरू झालेली आहे. आय होप दिसतंय बरोबर सगळ्यांना. फॉर द फर्स्ट टाइम माझी
माउथ पीसची अरेंजमेंट आय गेस एक नंबर झालेली आहे. वारा hopefully येत नसणार आहे कोणाला. आय एम सॉरी आमच्यामध्ये आला असेल तर आता बघा दिसतंय का? दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? जमतंय का? होतंय का नीट? इथे एक ना कोंडेकर नावाचं गाव आहे आणि तो स्पॉट आहे जिकडे हे लावलेलं आहे कोंडेकरचा बोर्ड. एक नंबर स्पॉट आहे. माझा खूप आवडता स्पॉट एस्पेशली तर तुम्ही रोहा साईड म्हणजे त्या साईडनं इकडे येत आहे तर काठी आहे ना इथे तुम्हाला डोंगर आईला हे बघा आडवा पाडला गेला. आडवा पाडलाय आपल्याला आता तुम्ही जर वरती येताय ताम्हिणीकडे रोहा साईडनी म्हणजे कोकण साईडनी तर इथे पाठी डोंगर दिसतात आणि तो कोंडेकरचा तिकडे बोर्ड लावला. इतकं सुंदर दिसतं एस्पेशली पावसाळ्यामध्ये म्हणजे जीव म्हणतो ना सुखावतो जीव. मजा येते बघायला. आता घाट लागतील आपल्याला आणि आपण धुळा MIDC ला खाली उतरू. गोल 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 गोल. अरे बापरे जनता गेली कुठे सगळी? पुढे गेली की काय? मी एक कॅमेरा ऍडजस्ट करता करता. चांगलंय. मला टर्नवर कोणी पाठनं हॉर्न वाजवला ना की खूप घाईघाई होते. तरी मी खूप प्रयत्न करते आजकाल शांतपणे पेशन्स न लूज करता गाडी चालवणं. पण पाठनं कोणी जर हॉर्न वाजवला तर मग मला राग येतो आणि कारण का माझी गलबल गलबल होते मग की अरे अरे माझ्यामुळे पाठचं अडून बसतात. आता मग मी त्यांना म्हणजे फुलपाखरू येऊन गेलं. आता मी त्यांना म्हणते की जा बाबा तू पुढे जा, तुला घाई आहे, तुला पॉटी लागली असेल. वळणा वळणाचा रस्ता गं वळणा वळणा अलिबागचा रस्ता ग बाई लवकरच लागणार ग बाई. मॅप ऑन करावं लागणार ग बाई. Whoa. 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 Wow. Hello, Micah. त्याला सावली आहे घर रस्त्यात आहे पुढे सांगते. अरे वा ATM आहे. अरे वा बंद आहे. किती छान नवीनच थांबलेलो आपण. अरे वा पण मंदिर आहे तुमचं नाव
पण बघू मोबाईल